मेरा युवा भारत चंद्रपूर व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने 15 ते 29 वयोगटातील युवक युवतींसाठी संगीत, नृत्य, रील व लघुपट, पथनाट्य, मूक अभिनय, स्लॅम पोएट्री, चित्रकला, वादविवाद व घोषवाक्य लेखन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सहभागी विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त आणि निरोगी भारत घडविण्याच्या संदेशासह आपली सर्जनशीलता सादर केली. कार्यक्रमात सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रमोद काटकर, मेरा युवा भारत चंद्रपूरचे अधिकारी मंगेश दुबे, डॉक्टर जयश्री कापसे, NSS संयोजक डॉक्टर कुलदीप गोंड, प्राध्यापक आणि स्थानिक युवक उपस्थित होते आणि विजेत्यांचे सन्मान व प्रमाणपत्र वितरण करून कार्यक्रम संपन्न झाला. मग डिबेट कॉम्पिटिशन असेल, नृत्य स्पर्धा असेल, अजून वेगवेगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून पथनाट्य असेल, या सगळ्या स्पर्धेच्या माध्यमातून आजच्या युवा पिढीला नशामुक्त कसं करता येईल हा एक संकल्प घेऊन युवा भारत या योजनेअंतर्गत आज महाविद्यालयात वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या उपक्रमामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापीठाच्या अधीनस्थ असलेले वेगवेगळ्या महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. हा उपक्रम अतिशय उपयुक्त ठरेल आणि आजची ही युवा पिढी नशामुक्त करण्याकरिता नक्कीच योगदान मिळेल अशी मला खात्री आहे. मी आमच्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर कुलदीप गोंड सर, सर्व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आणि युवा भारत खेल अभियान या सर्वांचं अभिनंदन करतो आणि यातून नक्कीच युवा पिढीला चांगलं मार्गदर्शन मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. मी आज व्यसन नशामुक्ती याच्यावर थोडक्यात बोलणार आहे. आजचा युवक हा पूर्ण नशेच्या आहारी जात आहे, बल्कि त्यांना हा नशेच्या आहारी न जाता त्यांना चांगल्या याच्याकडे जायला पाहिजे, वळणाकडे जायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी व्यसनाकडे जात आहे. त्यामुळे जे मुलं त्यांना शिक्षणाच्या आहारी जायला पाहिजे होते, ज्या वयामध्ये त्यांना शिक्षणाच्या आहारी जायला पाहिजे होते त्या वयामध्ये त्यांनी नशेच्या आहारी जात आहे. तर त्यांनी थोडंफार लक्ष त्यांनी व्यसनाकडे न देता त्यांनी इकडे आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे, कारण व्यसनाकडे जे युवक वळत आहेत त्यांना आजार खूप कमी वयामध्ये आजार होत आहे, त्यांना कॅन्सर होत आहे आणि खूप काही गोष्टींमध्ये त्यांचा नाश होत आहे. तर त्यांनी व्यसनाकडे खूप कमी याच्यामध्ये म्हणलं तर व्यसनमुक्त व्हावे हीच माझी एक अपेक्षा आहे. धन्यवाद. इस मौके पर हम सब लोग इकट्ठा हुए हैं और इस चीज़ को हम सब लोग बड़े चुस्त फुर्त से हम इसे स्वागत करते हैं. जिस तरह सरकार ने ये एक मिशन तैयार किया है जहाँ पर युवाओं को सतर्क किया जा रहा है कि हमें नशा को सिर्फ ना ही ख़त्म करना है बल्कि इसे जड़ से इसे ख़त्म करना है. इसलिए गवर्नमेंट की इस सारी एफर्ट्स को हम तहे दिल से स्वागत करते हैं. नशा सिर्फ एक आदमी को एक अलग दुनिया में नहीं ले जाता, बल्कि ये पूरे समाज को खोखला कर देता है. और इस तरह के मिशन से हम ज़रूर इसको जड़ के तह से ख़त्म कर देंगे. हम इतिहास पूर्वक जैसे स्वामी विवेकानंद जी, अब्दुल कलाम जी, इनके पथ पर चल के इसे आज जड़ से बिल्कुल हम निकाल देंगे. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर जयश्री कापसे. आज आपण इथे आलेलो आहोत ते म्हणजे भारत सरकारचं खेल मंत्रालयाच्या वतीनं होणाऱ्या सगळ्या विविध स्पर्धा आणि ह्या स्पर्धा ज्या होतात आहेत त्या स्पर्धांमधून नशामुक्त भारत आणि विकसित भारत याचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे विद्यार्थ्यांमध्ये. यासाठी ह्या सगळ्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि माझा विश्वास आहे की स्पर्धांच्या माध्यमातून ह्या स्पर्धाही ज्या आहेत त्या फार अभिनव आहेत. ज्याच्यात रील्स आहे, लोकनृत्य आहे, पथनाट्य आहे किंवा स्लॅम पोएट्री आहे. यातनं विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच जागरूकता होईल आणि हे जे विद्यार्थी असतील हे आपले ह्या नशामुक्त भारताच्या प्रचारासाठी स्वतःला सिद्ध करतील आणि एक विकसित भारताचं जे स्वप्न आपण बघतो आहे ते निश्चितच याच्यातून साकार होईल असा माझा विश्वास आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है.
जनहित में जारी। काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshhospital.com।